द्वैताच्या गोष्टी हारपल्या, द्वैताच्या गोष्टी हारपल्या, शेवटी विश्वरूपे मिठी देत हरी, देखिले गे माये, देखिले गे माये, देखिले गे माये, देखिले गे माये, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माये, छाया माया काया, छाया माया काया, छाया माया काया, हरि रूपी ठाई, छाया माया काया, हरि रूपी ठाई, चिंतिता विदया एक तेजी, हो चिंतिता विदया एक तेजी, देखिले गे माये, देखिले गे माये, देखिले गे माये, देखिले गे माये, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माये, ज्ञानदेवा पहा ओहं सोहं भावा, ज्ञानदेवा पहा ओहं सोहं भावा, हरिरूपी दुहा सर्व काळ, हो हरिरूपी दुहा सर्व काळ, देखिले गे माये, देखिले गे माये, देखिले गे माये, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माये, मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माये. माऊलींचा संबोध ऐकला, सुंदर आवाज आहे. धन्यवाद.
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी, धृती धारणा क्षमी हरपल्या. सूक्ष्म सख्य नेले, विश्वरूप देही आले, प्रपंचेसी मावळले तिमिर रया. विशेषेसी मिठी दिधली शरीरे, इंद्रिये बहिरे नाईकती. ऐसे हे साधन साधका कळाले, चेतविता बुझाले मन माझे. उतावीळ पिंड ब्रह्मांडासहित, नेत्री विकासत ब्रह्मतेज. ज्ञानदेवा विनवी निवृत्तीस काज, हरपली लाज संदेहसी. ज्ञानदेवांचा हा अभंग आहे. काय बरं सांगतायत ते? सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी. स्वामी म्हणजे गुरु निवृत्तीदासांनी. सूक्ष्म कर्तव्य काय आहे ते सांगितलं. सूक्ष्म कर्तव्य जे साध्य करायचं आहे ते सांगितलं. कुठलं सूक्ष्म कर्तव्य आहे जे साध्य करायचं आहे? तर आत्मस्वरूपाशी तदाकार व्हायचं आहे. हे आपलं सूक्ष्म साध्य आणि कर्तव्य. काज म्हणजे कर्तव्य. तर आत्मस्वरूपाशी तदाकार व्हायचं आहे. पण त्यावेळेला आता ज्ञानदेवांनी हा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आणि ते झाल्यानंतर आपण आपले जे प्रॉब्लेम्स असतात त्याकडे येऊया. पण त्यांना मूळ सांगायचंय काय की धृती धारणा क्षमी हरपल्या. म्हणजे आत्मस्वरूपाशी तदाकार होताना धृती धारणा की आता मी ध्यानाला बसणार आहे, वी आर डिटरमाइंड की ध्यानाला बसायचंच आहे आत्ता आणि कुठलेही इतर विचार करायचे नाहीत वगैरे. हे सगळं क्षमी म्हणजे क्षमता सगळ्या आपल्या एकवट होऊन आपण ध्यानाला बसतो की नीट आज लक्ष लागलं पाहिजे. ते सगळं हरपून गेलं. धृती धारणा क्षमी हरपल्या म्हणजे तो जो भाग आहे तो प्रयत्नांच्या पलीकडला भाग आहे. आत्मस्वरूपाशी तदाकार होताना धृती धारणा क्षमी हे त्यावेळेला उपयोगास येत नाही. त्यावेळेला तो बाय ग्रेस ऑफ गॉड असाच होणारा तो अनुभव आहे. म्हणजे स्वामींनी मला एक गोष्ट सांगायची वाटते. स्वामी आमच्या घरी आले होते न्यू ऑर्लिन्सला आणि रामानुजन्स नोटबुक्स ज्या आहेत तर त्या माझ्याकडे ओरिजिनल कॉपीज ज्या अशा TI फार मुंबईने तयार केल्या होत्या. म्हणजे ओरिजिनलवरून त्यांनी रिप्रिंट केलं होतं पण ते असं की ते खूप वर्ष अजून टिकेल. तर त्या स्वामीजींना दाखवल्या. तर स्वामींनी खूप आदरपूर्वक नमस्कार करून त्यातली पानं वगैरे सगळी बघितली. मग नंतर आम्ही असं आमच्या पॅटिओमध्ये जाऊन ज्यूस पीत असताना सगळे शांत होते. स्वामी एकच वाक्य बोलले, हे पाहिल्यानंतर कळतं की प्रयत्नांच्या पलीकडला हा प्रांत आहे आणि तो किती मोठा आहे. कारण हे जे सगळं रामानुजांना सुचलं ते स्फुरण इतकं जबरदस्त होतं की एक सूत्र लिहिपर्यंत पुढचं इतकं म्हणजे ती तयारी. मग तिथे प्रयत्नांच्या पलीकडे गेलेले असा तो प्रांत आहे. त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलंय की सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी, धृती धारणा क्षमी हरपल्या. म्हणजे आता तिथे धृती धारणा क्षमी यांच्या पलीकडचा तो प्रांत आहे. पुढे म्हटलंय की सूक्ष्म सख्य नेले, विश्वरूप देही आले, प्रपंचेसी मावळले तिमिर रया. सूक्ष्म सख्य नेले याच्यामध्ये काय बरं सांगितलंय? आपल्याला सख्यभक्ती आवडते. सख्यभक्तीमध्ये आपण देवाशी भांडतो, देवाशी बोलतो. पण अगदी सख्य माझ्याकडून असलं म्हणजे माझ्याकडून दास्य आणि देवाकडून सख्य असं जरी असलं तरी सुद्धा तिथे वेगळेपणा आहे की मी आणि तो वेगळा आहे. हा वेगळेपणा आपल्याला घालवण्याच्यासाठी म्हणून काय करावं बरं लागेल? तर गुरूंनीच सूक्ष्म सख्य नेले. तो जो सूक्ष्म वेगळेपणा राहण्याचा माझा जो स्वभाव होता. आता इथे मीराबाईंचा एक अभंग आपण स्वामीजींकडून दरवेळेलाच ऐकलेला आहे. गली तो चारो बंद होई मैं हरी से मिलू कैसे जाए. याच्यामध्ये पूर्ण सगळं ती सांगते आहे की कसं मला तिथे देवाला भेटायचंय पण जाता येत नाहीये. मी प्रयत्न करते आहे. असं झालंय की सगळीकडे वाटमारे बसलेले जे पॅन्ड पे बटमार
असं त्यांनी वाट इतकी का अवघड करून ठेवलीस तू देवाकडे जाण्याची, म्हणजे इथून इथे आपण ध्यानाला बसल्यानंतर इथे जाण्याची वाट एवढी अवघड का केलीस. तर शेवटी त्यांनी असं म्हटलंय, मीरा के प्रभू गिरीधर नागर सद्गुरु देई बताय. काय बरं सद्गुरूंनी सांगितलं, स्वामींनीच हे सांगितलं होतं की जुगन जुगन से बिछडी मीरा दर्शन को आपुलाय. दर्शन को आपुलाय याच्यामध्ये सगळं आलेलं की तू काही विशेष प्रयत्न त्या स्टेजला गेल्यावर तू करू नकोस, कारण जो जो करावा उपाय तो होत असे अपाय, असं जे आहे. त्यामुळे तिथे तू काही जरी करायचा प्रयत्न करशील तरी ते इट इज गोइंग टू गेट डिस्टर्ब. त्यामुळे तुझ्या ठिकाणीच तो आहे, त्यामुळे तो आहे तिथे हे दर्शन तू घे, विशेष काही तिथे करता न करता, म्हणजे त्या वेळेला. आणि त्याच्या वेळेला पण म्हणजे आपलं देव आता काही वृत्ती नाहीये बरं का. आता मी हाच फक्त विचार आहे, तोही जाणार आहे किंवा हे सुद्धा आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला इट गेट्स डिस्टर्ब. तर काहीच करू नकोस, तो आपल्या आपण प्रकट होईल असं मीराबाईंनी सांगितलंय की सद्गुरू म्हणाले. तर त्यामुळे हा जो भाग आहे की सूक्ष्म सख्य आपल्याला जे अडथळा बनतं ते गुरुकृपेने निघून गेलं, सूक्ष्म सख्य नेले. आणि ते ज्या वेळेला गेलं त्याच वेळेला विश्वरूप देही आले. म्हणजे आता मला इतकं अमेझिंग वाटलं की आता राधिकाताईच्या अभंगामध्ये सुद्धा शेवटी विश्वरूपा हाच शब्द आलाय की काय विश्वरूप देही आले, म्हणजे ते जे तत्व ते देही, देही म्हणजे शरीरी, असं पुढे सुद्धा एक तो शब्द आलेला आहे पुढच्याच ओळीमध्ये. पण बाहेर तेच तत्व व्यापलेलं आहे हे केव्हा जाणवलं की ज्यावेळेला ते सूक्ष्म सख्य जे होतं ते निघून गेलं. सूक्ष्म सख्य नेले विश्वरूप देही आले, प्रपंचेसे मावळले तिमिर रया. मग प्रपंचामध्ये जो अज्ञानांधकार होता तो निघून गेला. प्रपंचाचे मावळले तिमिर रया. पुढे म्हणलंय विशेषेसी मिठी दिधली शरीरे, इंद्रिय बहिरे नाही कधी. शरीराने कसं बरं तत्वाला मिठी मारता येईल. तर शरीरी म्हणजे आत्मा, देही शरीरी असं गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे आत्म्याबद्दलचं वर्णन. तर शरीराने तत्वाला मिठी मारायचं नाहीये, तर चित्ताने शरीरी म्हणजे आत्म्याला मिठी मारली म्हणजे चित्त विलीन झालं तत्वामध्ये. तर पण ती विशेष प्रकारची मिठी होती. विशेष मिठी दिधली शरीरे. कशी बरं ती होती, तर इंद्रिय बहिरे नाही होती. सुरुवातीला जी त्रास देणारी इंद्रिय होती ती आता त्रास तर देतच नाहीये, पण ती बहिरी सुद्धा झाली. आणि आता ते मी जी मिठी मारली किंवा मी जे देवाशी बोलतोय, संवाद साधतोय, संवाद म्हणजे तो शब्दांनी नाहीये, पण त्यावेळेला इंद्रिय ते ऐकू नाही शकत, ते बहिरी झाली. का बरं बहिरी झाली, कारण आता इंद्रिय त्रासच देत नाहीये. ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये, की आता आत्मप्रभा नित्य नवी त्याची करुणी ठाण दिली, जो इंद्रिया ते चोरूनी जेवी तयासीच पावे. म्हणजे हे जेवण आत्मप्रभेमध्ये म्हणजे कॉन्शियसनेसमध्ये आहे, होत आहे. आणि आत्मप्रभा नित्य नवी त्याची करुणी ठाण दिवी. ठाण दिवा आपण जे असं भिंतीला लावलेला असतो की नाही, त्यामध्ये सगळं चालू आहे. पण ते कसं चालू आहे, जो इंद्रिया ते चोरूनी जेवी तयासीचं पावे. इंद्रियांच्या नकळत जेवलो. कारण इंद्रियांना जेवण म्हणजे खाणं नाही तिथे, पण अनुभवणं, ह्याला त्यांनी जेवण असं म्हटलंय. तर ते जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, म्हणजे तिथे त्यांना कळलं नाही पाहिजे. आता परत दे विल गेट ऍक्टिव्ह. तर इथे त्याप्रमाणे ही विशेष का आहे, कारण इंद्रियांच्या नकळत मारली गेलेली मिठी आहे. चित्ताने आत्मतत्वाला म्हणजे चित्त ज्यावेळेला विलीन होतं त्यावेळेचं वर्णन करत आहे. ऐसे हे साधन साधका कळाले, चेतविता बुझाले मन माझे. म्हणजे हे जे स्वामींनी सांगितलं, सद्गुरूंनी सांगितलं,
ते साधन असं असं करायचं आहे हे समजलं. आणि त्याच्याने झालं काय की जे लक्षाकार मन होतं की हे साध्य करायचंय, हे साध्य करायचंय, हे साध्य करायचंय, चेतरिता बुझाले. बुझाले म्हणजे शांत झालं, निमालं मन माझे. कारण आता ती स्थिती ज्ञानदेव अनुभवत आहे, म्हणून चेतरिता बुझाले मन माझे. पुढे त्यांनी म्हटलंय की उतावीळ पिंड ब्रह्मांडासहित नेत्री विकासत ब्रह्मतेज. जो पिंड उतावीळ होता ना या दर्शनासाठी, तो ब्रह्मांडासहित आता काय बरं एक्सपिरियन्स करत आहे. सगळीकडे ब्रह्मतेज. नेत्री विकासत ब्रह्मतेज. नेत्री विकासत म्हणजे डोळे उघडले ध्यानानंतर आणि एकदम सगळीकडे ब्रह्मतेज दिसायला लागलं वगैरे असं नाहीये. तर ती अंतर्दृष्टी जी आहे ना, ती ते प्रिन्सिपल सगळीकडे आत बाहेर आहे, ही अनुभूती ज्यावेळेला त्यांना आतमध्ये आली त्यावेळेला ते बाहेर देखील चराचरामध्ये तेच तत्व व्यापून आहे हे जाणवलं. म्हणून नेत्री विकासात ब्रह्मतेज असं म्हटलंय. आता शेवटी ज्ञानदेवांनी असं पुढे म्हटलंय की ज्ञानदेव विनवी निवृत्तीचं काज. आता ज्ञानदेव निवृत्तीनाथांना विनवणी करत आहेत. एवढं सगळं झाल्यानंतर नाही, आपल्याला विनवणी करतायत. इथे निवृत्तीचं काज म्हणजे अरे हे सगळं जे आहे ना ते निवृत्तीचं काम आहे असं आपल्याला सांगतात. काज म्हणजे इथे काम, की निवृत्ती जोपर्यंत नाही येणार तोपर्यंत हे होणार नाही. निर्वृत्तिक व्हायचं असेल तर निवृत्ती पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे ज्ञानदेव विनवी निवृत्तीचं काज. आणि मग काय, हारवली लाज संदेहसी. आता लाज कुठली, संदेह कुठला, तर ज्यावेळेला आपण प्रयत्न करत असतो ध्यानात, यारे चित्त आपलं शांत झालं पाहिजे, इथून कुठले विचार आले नाही पाहिजे, आज ध्यान चांगलं लागलेलं माहिती का, एकदम काहीच विचार नव्हते, असं ज्यावेळेला आपण म्हणतो ना, आतमध्ये आपल्याला माहिती असतं की अजून तिथपर्यंत आपण नाही गेलोय. म्हणजे तो ते कसं असेल, ती स्टेज कशी असेल, संदेह राहतोच. तर तिथे म्हटलेलं आहे की ज्ञानदेव विनवी निवृत्तीचं काज. ज्यावेळेला कम्प्लीट ती निवृत्ती येईल ध्यानकाळामध्ये, आपल्याला सगळं बाकीचे आहेत ड्युटीज जे आपल्याला फुलफिल करायलाच हव्या, पण ध्यानकाळामध्ये निर्वृत्तिक होऊन ज्यावेळेला कम्प्लिटली चित्त त्यामध्ये विलीन होईल त्यावेळेला जी लाज वाटत होती ना, संदेह जो राहिला होता की अरे हे आपण म्हणतो वगैरे पण आपल्याला प्राप्त नाही झालंय, ती जी लाज आहे ती निघून जाईल. त्यामुळे हारपली लाज संदेहसी. सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी धृती धारणा क्षमी हरपल्या. सूक्ष्म सख्य नेले विश्वरूप देही आले. प्रपंचेसी मावळले तिमिर रया. विशेषेसी मिठी दिधली शरीरे. इंद्रिय बहिरे नाही कधी. ऐसे हे साधन साधका कळाले. चेतरिता भुजाले मन माझे. उतावीळ पिंड ब्रह्मांडासहित नेत्री विकासत ब्रह्मतेज. इथे ना जे आत बाहेर एकच तत्व व्यापून आहे हे संतांना जो अनुभव येतो त्याच्यानंतर काय बरं होतं. म्हणजे स्वामी स्वरूपानंदांनी एके ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांची जी 3 पत्रे आहेत ना, पत्र लिहिलेली, त्यामध्ये एका पत्रामध्ये म्हणजे आपल्याला स्वामी स्वरूपानंदांचं जे काव्य आहे, मुख्यतः संजीवनी गाथा किंवा त्यांनी अमृतधारामध्ये जे काव्य वर्णन केले, पण त्या व्यतिरिक्त हे काही आहेत, इतकी काव्य आहेत. एकतर भावार्थ गीता आहे, त्यामध्ये सुद्धा काव्य स्वरूपच गीतेमध्ये, गीतेचा पूर्ण तो अनुवाद काव्य स्वरूपामध्ये आहे. स्वरूपपत्र मंजुषा आहे. त्याच्यानंतर ही 3 जी पत्रे आहेत, म्हणजे इतकं काव्य आणि ते सहज गत्या असं त्यांना ते सुरलेलं काव्य. तर त्यांनी असं म्हटलंय की लटकी सृष्टी लटकी प्रकृती लटकी नाना भूते. विश्वी भरले सत्य एकले आत्मतत्व शाश्वतते. म्हणजे सगळी लटिकी सृष्टी. लटिकी म्हणजे काय, मिथ्या, खोटी नाही. आपण अनुभवतो तर आहेच आहे, पण काल जसं बघितलं क्वांटम
थिअरीतून आपण ह्या बघितली की इट्स एन इल्युजन. तर लटिकी सृष्टी हे त्या अर्थाने. लटिकी सृष्टी, लटिकी प्रकृती, लटिकी नाना भूते, विश्वी भरले सत्य एकले आत्मतत्व शाश्वतते. असं त्यांनी सांगितलंय. तेच इथे की उतावेळ पिंड ब्रह्मांडासहित नेत्री विकासत ब्रह्मतेज. सगळीकडे तेच तत्व व्यापू नये हे त्यांना जाणवलं. कित्येक ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांनी इतकं सुंदर त्याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एकदा ते असं म्हणतात की संकल्प अमृतामध्ये संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास, निसंकल्पी मीच मी स्वय सांगे विश्वनिवास. म्हणजे संकल्प उठला तर संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास. एव्हरीथिंग अदरवाइज इज एन इल्युजन. पण ते आपल्याला भूतांचा आभास हा जो आहे तो केव्हा होतो, ज्यावेळेला मनामध्ये संकल्प उठतो. कारण एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह टू मी, राईट. मग सगळंच जे विश्व आपल्याला प्रत्ययास येतं हे सुद्धा माझ्या रिलेटिव्हली. मग निसंकल्पी, संकल्पच नसेल तर निसंकल्पी मीच मी स्वय सांगे विश्वनिवास. म्हणजे भगवंत असं सांगत आहेत गीतेमध्ये, असं ते सांगतात इथे अमृतधारामध्ये की संकल्पच नसतील तर मी आणि तो आहेच, वेगळंच नाही, काही नाहीच आहे. संकल्प उठल्यानंतर वेगळेपणा निर्माण होतो. संकल्पच नसेल तर तो आणि मी एकच आहे, अशी जी अनुभूती येते तीच इथे सांगितलेली आहे की विश्वी भरले सत्य एकले आत्मतत्व शाश्वत होते. ते एकच आहे जे शाश्वत आहे, बाकी सगळं काही अशाश्वत. काल आपण बघितलं रामकृष्णांनी सांगितलेलं की तीच एक वस्तू, बाकी सगळं अवस्तू. असं अनुभूतीच नसलं आलेलं तरी सुद्धा हे आपण सद्गुरूंकडून ऐकलंय किंवा आपण वाचन केलेलं आहे काही, तर त्याप्रमाणे आपण सिच्युएशन्सना डील करणं म्हणजे विवेक, असं रामकृष्ण काल आपण बघितलं. आता इथे आपल्याला असं वाटतं शेवटी त्यांनी जे सांगितलं की ज्ञानदेव विनवी निवृत्तीचं कार्य हरपरी लाज संदेह, ती लाज निघून गेली, संदेह तो निघून गेला आणि ते निष्ठंक आत्मतत्व प्रकट झालं, असं ते म्हणतात. आपल्याला असं वाटतं की अरे त्यांचं ते ठीक आहे ऐकून पण छान वाटतं, पण आपलं काय तसं नाही ना. म्हणजे इतके विचार येत असतात तर करायचं काय. म्हणजे हे ऐकायला छानच वाटतं आणि असं झालं पाहिजे आपल्याला. वी रिअली इमॅजिन की असं झालं तर किती छान होईल, पण नाही होत हे पण तितकीच वस्तुस्थिती आहे. मग काय बरं करायचं. त्यासाठीच तर आपल्याला साधना आहे. नामध्यान उपासना आपल्याला त्यासाठीच सांगितलेलं आहे. नामस्मरण आणि ध्यानसाधना. ध्यानसाधना आपण करत असताना इंद्रियांना आवरून धरलं की आता कुठलेही विचार करायचे नाही वगैरे, हे सगळं आहे. पण किती काळ आपण बसतो, अर्धा तास, 1 तास, इतर 23 तास आपण करताना अनुसंधान देवाशी कसं बरं ठेवता येईल आपल्याला. तर नामस्मरण. तर मला एक गंमत अशी आठवली की म्हटलं काय होतं बरं, ध्यानात बसल्यानंतर सारखे विचार येतात ना. सारखे विचार का बरं येतात आपल्याला. कारण ही गोष्ट करायची आहे, ती गोष्ट करायची आहे, ती गोष्ट करायची आहे, याचं सगळं आपण लावलं असतं. म्हणजे स्वामीजींचं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे की स्वामी म्हणतात ध्यानाला बसल्यानंतर पुढच्या महिन्यात लग्न आहे ना, काय गिफ्ट द्यायचं, त्यांनी काय दिलेलं आपल्याला. नाही ठीक आहे मग द्यायला हवं. स्वामी म्हणतात की आता 1 महिन्यानंतर लग्न येईल नाही, तर आपण आत्ता कशाला बरं कुठलं गिफ्ट द्यायचं वगैरे असा विचार करायचा. पण मनुष्य, असं त्यांचे शब्द आहेत, मनुष्य गिफ्ट रॅप करूनच ध्यानातून उठतो. की गिफ्ट तू डिसाईड केलीस ना, रॅप तरी नंतर उठल्यानंतर करतो. गिफ्ट रॅप केलं पाहिजे, असं कसं बरं चालेल. तर हे जे सगळे आहे ना की हा विचार, हे करायचंय ते करायचंय ते करायचंय, ह्याच्याने आपलं ध्यान जे ते कलुषित होतं मन. मग आपण नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये आपण विचार करूया की आपण काय बरं करतो. ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला करायचीच आहे पण बाकीच्या इतक्या गोष्टींच्या करण्यामध्ये आपण सापडलेलो आहोत, तर आपण काय बरं करतो, सारखं ती गोष्ट जी हे मला करायचं, हे मला करायचं, हे करायचंय,
ही गोष्ट असं मनामध्ये सारखं चालू असतो. आपल्याला ईश्वराला भेटायचं ना, मग ज्या बाकीच्या सगळ्या वृत्तींच्या करण्यामध्ये आपण सापडलेलो आहोत, सगळे बाकीची गोष्टी जे आपण करत आहोत ते करतानाच देव, त्याचं नाम, त्या नामाने आपण आठवण करून देत असतो स्वतःला की आपल्याला तिथे जायचंय बरं का, ते करायचंय, ते करायचंय. ते करत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असतो तरी सुद्धा एक अनुसंधान आपलं की हां, आपल्याला हे साधायचंय, हे साधायचंय. त्यामुळे ते नामस्मरण आपलं जर का इतर वेळेला आपण करत असू तर आपल्याला ते ध्यानकालामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. ध्यान करत असताना आपण बाकीच्या सगळ्या विचारवृत्ती फोकस करून अटेन्शन इथे आपण करतच असतो, पण इतर म्हणजे ध्याना व्यतिरिक्तचा जो काळ आहे तो इतका मोठा आहे की त्यावेळेला आपण कसं बरं साध्य करू शकू. कारण आपण इतकं छान ऐकलं अर्णवकडून की म्हणजे मुलांचं जे सेशन होतं त्याच्यामध्ये की हाऊ टू हॅव बाप्पा इन आवर डे टू डे लाईफ. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की स्वामींनी असं सांगितलं होतं की कुठलीही चांगली गोष्ट झाली ना आपल्या बाबतीत, कोणाच्याही बाबतीत, मुख्यत्वे आपल्या बाबतीत, की देवाला आठवावं. हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि इतकं छान आहे. कुठलीही छान गोष्ट आपल्याकडून करून झाली की देवाला अर्पण करायचं. म्हणजे माझ्या फील्डमधलं एक उदाहरण सांगतो की मॅथमॅटिकल रिसर्चमध्ये एखादं काही चांगलं सुचलं वगैरे, तो विचार येणं खूप अवघड आहे देवाला अर्पण करणं. दरवेळेला असं होतं असं नाही, पण कधी कधी एकदम काहीतरी भारी असं आपल्याला सुचलं ना की क्वचित प्रसंगी असं ते आठवतं की हा, हे देवामुळेच झालेलं आहे, ते त्याला आपण अर्पण करूया. पण हे दरवेळेला होतं असं नाही. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट डे टू डे लाईफमध्ये आपल्याला अशी काही चांगली गोष्ट आपण केली किंवा चांगली गोष्ट निदर्शनास आली की ते देवाला अर्पण करणं, पण त्याची सवय आपण लावायला पाहिजे. म्हणजे नामस्मरणाच्या बाबतीत सुद्धा बेलसेड महाराजांनी असं सांगितलं होतं की गोंदवलेकर महाराजांना त्यांनी विचारलं की नामस्मरण तुम्ही करायला सांगता, हे सर्व काळ करायला हवं, हे बरोबरच आहे, पण ज्यावेळेला इंटलेक्च्युअली वी आर इन्व्हॉल्ड इन समथिंग त्यावेळेला नाम कसं बरं घ्यायचं. त्यांनी असं म्हणलं की मी लेक्चर देताना कसं बरं नाम घेता येईल, कारण लेक्चरचं मटेरियल, तो टॉपिक त्याच्याशीच मन संलग्न असतं आणि ते एक्सप्लेन करत असतो आपण. समोरच्यांना एक्सप्लेन करतोय, स्वतःशी करत असताना जर कमी पुढे झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांना एक्सप्लेन करताना तर संपूर्णपणे अवधान तिथेच असलं पाहिजे. तर महाराजांनी असं सांगितलं की क्लासरूममध्ये शिरण्यापूर्वी आणि क्लास शिकून झाल्यानंतर मला आठव म्हणजे मध्ये मी आहेच. बट दिस इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. म्हणजे मी खूप वेळेला हा अनुभव घेतलेला. आपण कधी क्लासमध्ये शिरलो, कधी लेक्चर झालं, कधी बाहेर आलो कळत पण नाही. पण ते प्रयत्नांनी आपण करायला पाहिजे आणि हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींमधून, म्हणून ते त्यांनी सांगितलं ना विभूती योग, की अरे सगळ्या ठिकाणी आंतरिक अनुभूती ती आल्याशिवाय आपल्याला काही ते शक्यच नाही आहे. म्हणजे चांगल्या ठिकाणी आपण इमॅजिन करू शकतो की भगवंत आहे म्हणून, पण अप्रिय व्यक्ती समोर आल्यानंतर आपल्याला नाही समोर भगवंत दिसत, छे ह्याच्यामध्ये भगवंत काय आहे असा आपल्याला लगेच समजत, म्हणजे तो बोध पूर्ण पालटला. पण म्हणून तर विभूती योग सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टींमधून अरे इथे मी आहे, चंद्रामध्ये आहे, सूर्यामध्ये आहे, असं हे सगळं का बरं सांगितलं असेल तर अनुसंधान राखण्यासाठी. वेल आपण सूक्ष्मामध्ये जेव्हा जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी स्थूलात असताना आपल्याला भरपूर काय काय करायला हवं, त्याच्याने सूक्ष्मामध्ये जाताना त्याची मदत व्हावी आपल्याला, म्हणून तर हे सगळं सांगितलं आहे. आता एक गोष्ट स्वामीजींच्याच पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये मी रिसेंटलीच वाचली, त्यासंबंधी ती गोष्ट सांगू इच्छितो. फारच सुंदर आहे, आपण सगळ्यांनीच ती वाचली असेल. की शुक्राचार्य नाही, शुकदेव यांनी जनक राजाकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं ना, आपल्याला माहिती. शुकाचार्य जे होते ते मूळतःच विरक्त पुरुष होते, पण त्यांच्या जागी सूक्ष्म अहम होता आणि तो सूक्ष्म अहम, त्याचं निरसन सूक्ष्म साधना करून, म्हणजे आपण मगाशी जे बघितलं की सूक्ष्म साध्य जे आहे ते प्राप्त करून घेऊन त्यांनी तो सूक्ष्म अहम त्याचं म्हणजे तो विसर्जित केला शुकाचार्यांनी. तर त्यासंबंधी एक इतकी सुंदर गोष्ट आहे की जनक राजाच्या महालामध्ये ज्या वेळेला शुकदेव येतात
त्यावेळेला जनक राजा त्यांना असं म्हणतो की तुम्ही महालामध्ये सगळीकडे जाऊन फिरून या. तर ते शुकदेव जातात, बघतात की इतकी संपत्ती, इतके सगळे म्हणजे विविध प्रकारची प्रलोभनं आहेत. यामध्ये एखाद्या योग्याचं सुद्धा चित्त जे आहे ते विचलित होईल, तर सामान्य माणसाचं तर काय. तर हे कसं बरं, म्हणजे त्यांना असं आतमध्ये एक किंतू येतो त्यांच्या मनामध्ये. मग ते पुढे महाराजांना भेटतात, जनक राजांना, आणि मग महाराज विचारतात काय पाहिलं, की सगळी तुमची संपत्ती वगैरे ती सगळी पाहिली, त्याकडे लक्ष गेलं माझं. मग ते एक पणती देतात आणि त्या पणतीमध्ये तेल काठोकाठ भरलेलं असतं आणि त्यात वात घालून दिवा लावून ती पणती जी आहे ती शुकदेवांना देतात आणि म्हणतात की आता परत ज्या मार्गाने गेलास त्याच मार्गाने जाऊन ये, पण दिवा भिजला नाही पाहिजे आणि तेल जे आहे ते सांडता कामा नये. म्हणून ते घेऊन ज्या मार्गाने गेले होते त्याच मार्गाने परत आले. आता काय पाहिलंस? काहीच पाहिलं नाही, सगळं लक्ष त्या दिव्याकडेच होतं. त्यांनी सांगितलं की योगज्ञानी पुरुष हा संसारामध्ये असा असतो, आवश्यकतेपलीकडे तो संसारामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. आत्मज्योत जी असते त्याची ती कायम पेटलेलीच असते. तर हे इतकं म्हणजे आपल्याला एकदम रिअलिस्टिक वाटतं ना, की आपल्याला हो तसंच आहे, आपण महालात फिरतोय या आणि सगळीकडे आपलं लक्ष जात आहे. पण काय बरं करायला हवे. काल आपण जसं बघितलं तसं की दीप 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 ज्ञानेर बाती हृदय ज्वाल्वे अनुपम, तेच तर सांगितलं की हृदयामध्ये जी आत्मज्योती, तो जो ज्ञानाचा दीप आहे, ज्ञानाचा दिवा जो आहे तो तेवत ठेव, तो विझू देऊ नकोस. म्हणजे आत्मज्योत आणि त्यामध्येच त्या प्रकाशामध्ये सगळं दिसतंय, हे सगळं खूप पुढचं आहे. आपण आत्ताला इमॅजिनच ते करू शकतो, पण तसं नाही. ज्ञानाकडे जायचं आहे त्यासाठी तरी तो दिवा जो आहे तो तेवत ठेवला पाहिजे आपण. तर तो तेवत ठेव असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे हे जनक राजा असून, इतकं सगळं महालामध्ये राहत असून, इतकं ऐश्वर्य सगळं आहे, पण ऐश्वर्याकडे लक्षच नाही जाते, ईश्वराकडे लक्ष आहे. म्हणून त्यामुळे कशामुळे ते झालं? ऑफकोर्स इट्स द आउटकम ऑफ व्हॉट ही एक्सपिरियन्स. आपण काल बघितलं की फुलेस्ट एक्सटेंट पर्यंत आपल्याला हे सगळे दैवी गुण जे आहेत ते प्रयत्नांनी आपल्याला नाही साध्य करता येत. म्हणजे ते अनुभूती आल्यानंतर ते सगळे म्हणजे प्रचंड प्रमाणात विकसित होतात वगैरे. आपण स्वामीजींकडे पाहून आपल्याला माहिती आहे कसं ते विकसित होतात. पण आपण आता प्रयत्नांनी बाह्य ज्या वेळेला ध्यान करत नाही, बाह्य जगतामध्ये वावरतो आहोत, त्यावेळेला ते प्रयत्नपूर्वक सुद्धा करायलाच पाहिजे. आणि इतर ठिकाणी लक्ष जाऊ नये. म्हणून जे साध्य करायचंय म्हणजे ईश्वर, त्याचं नाम ते सतत आपल्यामध्ये, किंवा जेव्हा आठवेल त्यावेळेला तरी, स्वामी असं सांगायचं की हा इतका सुंदर विषय आहे ना, पण कटकट करत बसू नये. अर्धा तास झाला अजून नामच आलं नाही माझ्या मनामध्ये, म्हणून कशाला तू पण डिस्टर्ब होतोय. जेव्हा येईल त्यावेळेला तू कर, असं त्यांनी सांगितलं. तर तसं आपण बाह्य जगतात वावरताना नामाकडे आपलं लक्ष असलं, नामस्मरण आपलं चालू असलं, तर ते आपल्याला ध्यानकालामध्ये इट इज गोइंग टू हेल्प अस ट्रेमेंडसली. तर बाकी जे ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांच्या अनुभूतीचं वर्णन, तो फार पुढचा भाग आहे. आपण हा प्रयत्न जो आपण ध्यानकालामध्ये करतच असतो की लक्ष स्वच्या जाणीवेकडे, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, स्व जसे आपण म्हणतो, त्यावेळेला जो भाव, आत्मभाव निर्माण होतो, त्या आत्मभावामध्ये आपल्याला राहायचंय. तो राहण्याचा प्रयत्न आपण, आत्मभावामध्ये राहायचा प्रयत्न हा इट इज व्हेरी डिफिकल्ट. प्रत्यक्ष वृत्ती एकदम पटकन येते आणि सगळं काही परत आपण वृत्तींच्या घराण्यात सापडतो. पण तो राहण्याच्यासाठी म्हणून
परत परत ती प्रोसेस काल आपण बघितलं फॉर लूप. तर ते फॉर लूप आपलं असलं तर असं नाही होणार की अरे प्रोग्राम कुठे गेला कळतच नाही. तर तिथे परत पहिले जाऊन आपण सुरुवात करू शकतो. तेच तर ध्यान आहे. ध्यानाचा उद्देश तोच आहे, कारण पुढे समाधीच आहे ना. तर ध्यानाचा उद्देश तोच आहे की मन खाली आलं की परत त्याला चित्ताला तिथे स्वच्या ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. तर तसं आपण सगळे करतोच आहोत. स्वामीजींचं आपण स्वामींनी जे सांगितलंय त्याप्रमाणे आपण साधना करतोच आहोत. आणि तीच साधना आपली तीव्र संवेगाने पुढे तशीच आपण नेत राहू यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे. आणि ती कृपा आपल्या सर्वांना स्वामीजी प्रदान करोत अशी मी स्वामींच्या चरणी विनंती